नमस्कार. 20 मार्च 2020 Google Doodle honors Ignaz Semmelweis. In 1847 मध्ये डॉक्टर इग्नाज सेमेल्विस एक गायनेकोलॉजिस्ट चीफ रेसिडेंट व्हिएन्नाच्या जनरल हॉस्पिटलमध्ये त्याला नेमण्यात आलं आणि तिथे त्यांनी जो हात धुण्याचा एक नवा संशोधन केलं त्याबद्दल गुगल डूडलनी त्याचा सन्मान केला. करोना पॅन्डेमिकमध्ये आपण अत्यंत मूलभूत गोष्टी पुन्हा शिकलो. हात स्वच्छ धुणे, नाकातोंडाला सतत झाकून ठेवणे मास्क लावून आणि एकमेकांपासून दूर राहणं. याची कारणं आपल्याला समजली असतीलच. जंतू संसर्ग प्रतिबंधाचा पितामह किंवा मातांचा संरक्षक मानलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञाला डॉक्टर इग्नाज फिलिप सेमेल्विस यांनी सर्वप्रथम हात स्वच्छ धुवून बाळंतपण करण्याची प्रथा प्रचलित केली. हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांनी बाळंत रोगातून अनेक मातांना वाचवलं, म्हणून त्याला मातांचं संरक्षक म्हणतात. आणि जंतू संसर्ग प्रतिबंध किंवा इन्फेक्शन कंट्रोल आज ज्याला आपण म्हणतो, त्याची सुरुवात इग्नाजपासून झाली. इग्नाज फिलिप सेमेल्विसचा जन्म 1 जुलै 1818 बुडापेस्ट हंगेरीमध्ये झाला. लहानपणापासून अत्यंत हुशार मुलगा, चाणाक्ष आणि कुतूहलयुक्त, सतत प्रश्न विचारायची सवय. तो एक गायनेकोलॉजिस्ट झाला आणि मग व्हिएन्नाला अपॉइंट झाला. त्यांनी स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करीत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या निरीक्षणात आल्या. डॉक्टर आणि डॉक्टर विद्यार्थी ज्या वॉर्डमध्ये डिलिव्हरी करायच्या मातांची, तिथला मृत्यूदर 25 ते 30% होता आणि जिथे मिडवाईव्स किंवा दाया डिलिव्हरी करायच्या तिथे तो फक्त 1 ते 2% होता. बहुतेक डिलिव्हरीज त्या काळात घरीच व्हायच्या, पण ज्या दवाखान्यात व्हायच्या त्याचा असा रेट होता. त्यांनी खूप विचार केला, निरीक्षणं केली, निरनिराळ्या गोष्टी नमूद केल्या आणि मग त्याच्या लक्षात आलं की डॉक्टर्स जे येतात ते डिसेक्शन करून, डेड बॉडीचं डिसेक्शन करून डिलिव्हरीसाठी येतात आणि मग डिलिव्हरीच्या स्त्रियांच्या योनिमार्गाची तपासणी जी करावी लागते, डिलिव्हरी किती वेळ लागेल हे समजायला, त्या करायच्या. त्याच्या लक्षात आलं की बहुतेक हे डिलिव्हरी करायला आलेल्या डॉक्टरांचे हात प्रेतावरच्या कणांनी भरलेले असावेत आणि म्हणून ते योनिमार्गाच्या द्वारे त्या स्त्रीला प्युरपेरल सेप्सिस किंवा बाळंत रोगाने मृत्यूचं कारण ठरत असावे, कारण दाया डिसेक्शन करून डिलिव्हरी करत नसत. साधी गोष्ट, कॉमन सेन्स आणि कारण आणि परिणामांची सांगड घालण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग त्यांनी क्लोरीनचं सोल्युशन, क्लोरीनचा द्राव वॉर्डमध्ये ठेवला आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या सहध्यायांना डिलिव्हरीच्या आधी, योनिमार्गाची तपासणी करायच्या आधी त्या द्रावणात हात बुडवून स्वच्छ करून मगच स्त्रीची तपासणी करावी असा नियम घातला. सगळ्यांनी त्याला बरेचदा वेड्यात काढलं. डॉक्टरांचे हात कसे खराब असतील, ते काय सोन्याचे असतात का, असं बोलायला. पण असं झालं. त्याचा उपहास करण्यात आला, त्याच्यावर लोकांनी टीका केली, पण तरी देखील त्याचे विद्यार्थी त्याचं ऐकायचे आणि हळूहळू काही महिन्यांनी त्याला परिणाम दिसू लागले की जे प्रमाण मृत्यूचं एवढं जास्ती होतं ते 18% आलं आणि काही महिन्यांनी ते 1 ते 2% आलं, जे की मिडवाईव्स करायच्या डिलिव्हरीच्या वॉर्डा इतकं झालं. हा एक प्रचंड मोठा शोध त्यांनी लावला. त्यावेळी जर्म थिअरी कोणालाच माहिती नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी लुई पॉस्चर, लॉर्ड जोसेफ लिस्टर, अँटीसेप्टिक सर्जरीचा जनक, आणि रॉबर्ट कॉक्स या लोकांनी जर्म थिअरीला उचलून धरलं आणि मग त्यांनी इग्नाज सेमेल्विसला क्रेडिट दिलं की त्याचं निरीक्षण अत्यंत स्वच्छ, स्पष्ट होतं आणि त्या निरीक्षणामुळे
त्याला जरी क्रेडिट नसेल किंवा श्रेय नसेल मिळालं तरी ते द्यायला पाहिजे, म्हणून मृत्यूपर्यंत त्याला श्रेय मिळालं. इग्नासच्या अजून एक गोष्ट लक्षात आली. त्याचा जो मित्र फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट, तो डिसेक्शन करताना जॅकब कॉल्चेका त्याच्या हाताला त्याच्या विद्यार्थ्याकडून चुकीने चाकू लागला आणि त्याला ही प्युरपेरल सेप्सिसची लक्षणं निर्माण झाली. 2-3 दिवसांनी उलट्या, थंडी वाजून ताप, आणि तो बेशुद्ध पडला आणि 4थ्या दिवशी मरण पावला. हा एक इग्नासला मोठा धक्का बसला आणि मग त्याच्या या शोधावर त्यांनी अनेक गोष्टी लिहिल्या, त्याच्यावर लेक्चर्स घेतली, लोकांना सांगायला सुरुवात केली आणि याचा परिणाम असा झाला की त्याच्या शोधाला व्हिएन्नामध्ये नाही परंतु बाकीच्या देशांमध्ये फ्रान्स, UK, USA, स्वित्झर्लंड इथे प्रसिद्धी मिळाली. आणि त्याला त्या व्हिएन्नाच्या हॉस्पिटलच्या बॉसनी मात्र क्रेडिट दिलं नाही आणि त्याला नोकरी सोडून जावं लागलं. त्याला प्रमोशन पण मिळालं नाही. हे त्याचं दुर्दैव. त्यावेळी ग्लोव्ज पण नव्हते. अँटीबायोटिकचा शोध तर लागलाच नव्हता. 1840चा काळ होता. त्यामुळे प्रेतातून येणारे कण किंवा मियास्मा किंवा बॅड एअर अशी त्याने त्याची परिणाम होतात असं त्याला वाटलं. मग या क्लोरीन द्रावाचा परिणाम इतका चांगला झाला, एवढं सगळं निदर्शनास आणून आणि खुलासा करूनही परिणाम दाखवूनही कोणी मान्य केलं नाही. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला. त्याचा तळतळाट झाला बिचाऱ्याचा आणि त्याच्या ऑब्झर्वेशनकडे दुर्लक्ष झाले. तो म्हणायचा बाकी डॉक्टर्स जे मान्य करत नाहीत क्लोरीन द्राव वापरण्यासाठी त्यांना खुनी म्हणायला लागला, कारण ते न वापरल्यामुळे ज्यांच्या डिलिव्हरीज व्हायच्या त्यांचा मृत्यू काही टळत नसे. म्हणून त्यांनी नंतर दुसऱ्या 4 हॉस्पिटल्समध्ये मातांचं बाळंत रोगातून प्राण वाचवण्याची पराकाष्ठा केली आणि तरीही त्याच्या या शोधाला मान्यता मिळाली नाही. शेवटी त्याला वेडा म्हणून मानसिक असायलममध्ये भरती करण्यात आलं आणि तिथे सुद्धा तो त्याच्यावर अन्याय झाल्यामुळे बोलायचा, सोडून जायचा, पळून जायचा प्रयत्न करायचा. मग तिथले सुरक्षारक्षक त्याला मारायचे, त्याच्या हाताला चावे सुद्धा घ्यायचे. असं असताना एकदा त्या चाव्यामुळे जखम होऊन तिथून त्याला जंतूंचा संसर्ग झाला आणि त्याला पण प्युरपेरल फीवर आला आणि 14 दिवसांनी तो दुर्दैवाने मृत्यू प्राप्त झाला. या सगळ्या अत्यंत दुःखद, लज्जास्पद आणि प्रस्थापितांवर भरपूर डाग देणाऱ्या घटना, पण इग्नास बिचारा याला बळी पडला आणि 15 ऑगस्ट 1865 रोजी त्याचा अंत झाला. सुधारक माणसाला खूप धैर्य लागतं, विरोध सहन करण्याची, अपमान पचवायची ताकद लागते. हा मार्ग कठीण आहे, चिवट आहे, सोपा नाही. परंतु शोधच नसेल लागला तर साधं कारण आणि परिणाम एवढा कॉमन सेन्स जर इतरांनी दाखवला असता तर त्याच्याही शोधाला श्रेय मिळालं असतं आणि त्याच्यावर अशी दुर्दैवानी मृत्यू पावण्याची वेळ आली नसती. मृत्यूनंतर 10-12 वर्ष, 20-22 वर्षांनी लुई पाश्चर, लिस्टर, कॉक्स यांनी जेव्हा आपली जर्म थिअरी, जंतूंचा शोध लावला, तेव्हा त्याच्या शोधाला मान्यता मिळाली आणि त्याला एथिकल एक्सप्लॅनेशन दिलं. इग्नासच्या मृत्यूनंतरही त्यावेळी त्याची वैद्यकीय क्षेत्रात दखलही घेतली गेली नाही, हे लक्षात घेणं जरुरी आहे. बॅक्टेरियाचा पहिला शोध अँटनी व्हान ल्युएनहाकने 1676 मध्ये लावला, परंतु जर्म थिअरी मात्र 1865 मध्ये मान्य झाली. जवळपास 200 वर्ष लागली. याचं कारण बॅक्टेरिया हे जंतू आहेत एवढाच शोध लागला, पण बॅक्टेरिया जंतू हे माणसाला रोग देतात याचा शोध लागायला जवळपास 200 वर्ष लागली. नुकताच मी एक सर्वे वाचला, अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोल हा वाचनात आला माझ्या. निरीक्षण
त्यांनी त्या सर्वेमध्ये असं लिहिलं आहे की लघवी केल्यानंतर आजचा माणूस 69 ते 70% स्त्रिया स्वच्छ हात धुतात आणि फक्त 43% पुरुष स्वच्छ हात धुतात. शौचक्रियेनंतर 84% स्त्रिया आणि 78% पुरुष हात धुतात आणि खाण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी फक्त 10% पुरुष आणि 7% स्त्रिया हात धुतात. याचा निष्कर्ष 100% स्वच्छ हात कुणीच केव्हाच धुवत नाहीत. अबब, आपण आज 200 वर्ष पुढे असू आपण असे वागतो आणि आपल्या वागण्यामुळे जे परिणाम होतात त्याला आपणच सामोरं जातो, आपणच त्याच्यामुळे सफर होतो. हे लक्षात घेणं अतिशय जरुरी आहे. हे पहा तुम्ही. गमतीदार सर्वे आहे. सगळ्यांनी या सर्वेच्या प्रमाणे बदल करावा आपापल्या आयुष्यात. ग्लोव्हचा शोध ज्यांनी लावला ते सुप्रसिद्ध सर्जन, फादर ऑफ मॉडर्न सर्जरी डॉक्टर विल्यम हाल्स्टेड. त्याच्या प्रेयसीच्या हातावर ॲलर्जी यायची म्हणून त्यांनी गुड इयर्स टायर्स कंपनीला ग्लोव्ज तयार करायला सांगितले आणि मग तिचे हात क्लोराईड आणि कार्बॉलिक द्रावणामुळे जी ॲलर्जी यायची ती बंद झाली कारण ती ग्लोव्ज वापरायला लागली. मग हे रबर ग्लोव्ज हळूहळू सर्जन्स ऑपरेशनच्या वेळी पण वापरू लागले आणि हे इन्फेक्शन इकडून तिकडे जाणं बंद झालं. तसंच मास्कचा शोध एक फ्रेंच सर्जन पॉल बर्गर 1897 त्यांनी शोध लावला. तो म्हणायचा नाकातोंडातून बारीक बारीक कण थुंकीद्वारे, शिंकेद्वारे, लाळेद्वारे उडून जंतूंचा प्रसार होतो. म्हणून ऑपरेशनमध्ये मास्क वापरणं 1899 त्यांनी सुरुवात केली आणि स्वतः पण ऑपरेशन मास्क बांधून केलं. त्यालासुद्धा सुरुवातीला विरोध झाला. याला आपण सेमेल्विस रिफ्लेक्स असं म्हणतो. म्हणजे कुठलीही नवीन कल्पना प्रस्थापित याच्या कल्पनांच्या विरुद्ध किंवा वेगळी असली तर आधी त्याचा विरोध करायचा. कारण आम्ही मानतो तो इगो श्रेष्ठ. ते कारण जाणून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे फार क्वचित दिसतं आपल्याला. म्हणून सेमेल्विसच्या नावाने सेमेल्विस रिफ्लेक्स म्हणून प्रसिद्ध आहे की पटकन काही नवीन आलं की त्याचा विरोध करायचा. पण या सगळ्या गोष्टींनी शास्त्र पुढे नाही जात, शास्त्र मागे राहतं आणि त्याचा परिणाम सगळ्या मनुष्य जातीला भोगावा लागतो. हे लक्षात घेणं जरुरी आहे. आणि म्हणून आपण या इग्नास सेमेल्विसला प्रणाम करूया आणि सहस्त्र प्रणाम करूया की पुन्हा अशा तऱ्हेची दुर्दैव अंत होण्याची वेळ एखाद्या संशोधकावर येऊ नये याची. धन्यवाद.